हॅलो एव्हरीवन. तर मी 2-3 दिवस जरा ॲक्टिव्ह नव्हते. वीरचा पाय घसरून तो बाथरूममध्ये पडला होता, तर त्याच्या तोंडाला ओठाला खूप लागलं होतं. ओठ फाटला होता त्याचा. त्यामुळे मी त्याच्याच ह्याच्यात होते, त्याला जेवता वगैरे येतच नव्हतं, त्याचं तोंडच उघडत नव्हतं. आणि 26 तारखेला म्हणजे बुधवारी आमच्या आजीचं वर्ष श्राद्ध होतं, तर आम्ही त्यासाठी मुंबईला चाललो होतो चुलत भावाच्या घरी. तर तिथले ते इमोशनल मुवमेंट वगैरे ते मी काही कॅप्चर केले नाही आणि ते टाकण्याची इच्छा पण नाही आहे, कारण की आता असं वाटतं आहे नको आता काहीच इमोशनल. आता सगळी छान छान गोड गोड क्षण येऊ दे सगळ्यांच्या आमच्या आयुष्यात. आणि मग निघताना आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं. जिजूंचा 27 तारखेला बड्डे असतो आणि आमच्या मनूचा आज म्हणजे 28 तारखेला बड्डे असतो. तर आम्ही त्या दोघांचा बड्डे सेलिब्रेशन केलं. जिजूंनी आमच्या सर्वांसाठी आईस्क्रीम आणली होती. पूर्ण अख्खा बॉक्स होता तो. बघायला किती छान वाटत होतं. मुलं सगळी खुश झाली होती आईस्क्रीम खाऊन. आणि मग नंतर आवरलं वगैरे निघालो आम्ही. आणि परत मग संध्याकाळी त्याच हॉटेलला थांबलो. सकाळी जिथे थांबलो होतो चहा खूप छान होता तिथला. हा झोपेतून उठला होता त्याच्यामुळे बघा कसा दिसतोय. ते पोरांची मस्ती चालली होती. आणि नंतर मग हा लोणावळ्याचा घाट, तिथून इतकं छान वातावरण वाटत होतं. आणि आज पहिल्यांदाच हेच म्हटले की थांब आपण इथे थांबून फोटो काढू, नाही तर मलाच कन्व्हिन्स करावं लागतं दरवेळेस. मग आम्ही इथे थोडेफार फोटो काढले आणि ते खूप मंकीज होते. वीरने एवढं जवळून कधी पाहिलं नव्हतं. तो खूप एक्सायटेड झाला होता. बिस्किट देत होता त्यांना आणि घेतले पण त्यांनी ते बिस्किट. आणि नंतर मग पुढे आल्यावर लोणावळ्याच्या पुढे आलो. तर यांना जरा झोप लागत होती. मग तिथे एक फूड कोर्ट आहे, तिथे थांबलो आम्ही जरासा थोड्या वेळ, 15-20 मिनटं. हे बघा इथे वेगवेगळं खूप छान छान, आणि चहा तर खूप छान असतो इथला. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.